विविध भारती पुणे. ठळक बातम्या. विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून 12 नावांची शिफारस करण्यात आली आहे. मात्र त्यापैकी एकनाथ खडसे, राजू शेट्टी, उर्मिला मातोंडकर, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यावर येत्या 24 नोव्हेंबरला सुनावणी होईल. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFOच्या सामाजिक सुरक्षा योजनेत योगदान देणाऱ्या कंपन्या आणि कर्मचाऱ्यांची संख्या ऑक्टोबरमध्ये घटली असल्याचं माध्यमातील वृत्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं आज फेटाळून लावलं. या संदर्भातील वृत्तात दिलेली माहिती चुकीची आणि अपुरी असून सहयोगी संस्था आणि सभासदांसंदर्भात प्रसिद्ध केलेली आकडेवारी EPFOच्या अधिकृत स्रोतांशी सुसंगत नसल्याचं EPFOनं स्पष्ट केलं आहे. विजेचं बिल माफ करू अशा भूलथापा देणारे परंतु प्रत्यक्षात एकही शब्द पूर्ण न करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणखी किती बळी गेल्यानंतर जागे होतील आणि शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा देतील असा सवाल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील पिंपळे पळसखेड इथे विजेचा शॉक लागून विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झालेल्या जाधव कुटुंबातील 3ही भावांना लोणीकर यांनी आज श्रद्धांजली अर्पण केली. मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची तात्काळ मदत करावी अशी मागणी देखील यावेळी लोणीकर यांनी केली. ठाणे महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सभापतीपदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे संजय भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 9 प्रभाग समित्यांवर देखील अध्यक्षांची निवड करण्यात आली. यामध्ये बहुतांश महिला नगरसेविकांवर जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.